नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे मसाला डोसा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा मसाला डोसा एकदम टेस्टी खस्ता असा तयार होतो। मसाला डोसा करण्यासाठी असा हा मी साहित्य घेतलेला आहे। 1 वाटी म्हणजे फुलपात्र भरून असा घट्ट दही घेतलेला आहे। 1 पेंडी ताजा कोथिंबीर घेतलेला आहे। 1 मोठा नारळ घेतलेला आहे। हा बघा, सोलून असा 1 मोठा नारळ मी घेतला आहे। पाव वाटी शेंगदाणे घेतलेला आहे। असा हा अर्धा वाटी होईल इतका डाळी घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे। 1 चमचा साखर घेतला आहे। हा बघा, असा पीठ तयार करून घेतलेला आहे मी, भिजवून घेतला आहे। यामध्ये अर्धा चमचा होईल इतका मीठ घालायचा। हा पीठ चांगला असा मिक्स करून घ्यायचा। चांगला असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यामध्ये घेतला होता। तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। धुतलेला पाणी काढायचा। मग त्यामध्ये पाणी घालून 4 तास भिजायला ठेवायचा। वेगवेगळ्या भांड्यामध्ये वेगवेगळा असा भिजवून घ्यायचा। 4 तासाने मिक्सरमधून चांगला असा बारीक तयार करून घ्यायचा, म्हणजे बारीक करून घ्यायचा। तांदूळ व उडीद डाळ बारीक करून घेताना त्यामध्ये थोडासा पाणी घालायचा, मग बारीक करून घ्यायचा। तांदूळ व उडीद डाळ वेगवेगळा रुबून घेतलेला होता। तो एका भांड्यामध्ये मी दोन्ही असा घालून मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं पाणी घालून व्यवस्थित चांगला असा परत मिक्स करून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ व उडीद डाळ बारीक करून घेतल्यानंतर परत तो पीठ जो तयार झालेला असतो तो पण 4 तास भिजायला ठेवायचा। 4 तास तो पण पीठ भिजल्यानंतर मग डोसा तयार करून घ्यायचा। नारळ मी फोडून घेतला आहे। कोथिंबीर असा बारीक चिरून घेतलेला आहे। असा हा बारीक खोबरा पण असा बारीक चिरून घेतलेला आहे। उभा काप करून घेतलेला आहे। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेला आहे। आता चटणी तयार करून घ्यायचा आहे। थोडासा मी कढीपत्ता पण घेतलेला आहे। हा बघा, आता मसाला डोसा याचा चटणी तयार करून घ्यायचा आहे। हा बघा, मसाला डोसा चटणी तयार करण्यासाठी हा सर्व साहित्य मी येथे घेतलेला आहे। 1 मिक्सरचं भांडं मी येथे घेतलेला आहे। त्या भांड्यामध्ये हा सर्व साहित्य घालून मी मसाला डोसा याचा चटणी तयार करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला खोबरा प्रथम घालायचा आहे। 1 नारळ फोडून मी त्याचा असा खोबरा हा बघा असा चिरून घेतलेला आहे। हा बघा, 1 नारळाचा हा पूर्ण असा ओला खोबरा आहे। असा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पूर्ण ओला खोबरा घातलेला आहे। यानंतर आता चिरून घेतलेला इतका सर्व कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घालत आहे। सर्व कोथिंबीर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे। डाळ घेतलेला तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। हा बघा, मी घातला आहे। 1 वाटी घट्ट दही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा, म्हणजे या सर्व साहित्यामध्ये घालायचा। हिरवी मिरची 4 मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। हा बघा, मी घातला आहे। कोथिंबीर थोडासा हा कडेला लागलेला आहे, तो मी घातला आहे। साखर आता यामध्ये घालायचा। हा बघा, मी घातलेला आहे। हा बघा, आता चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचा। आता मी घातलेला आहे। हा बघा, आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये असा हा सर्व साहित्य घातलेला आहे। आता थोडासा पाणी घालायचा राहिलेला आहे।
या चटणीच्या साहित्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे. हा बघा मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचा, जास्त घालायचा नाही. मिक्सरच्या भांड्याला असा हा झाकण लावायचा, चटणी तयार करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामधून असा मी हा चटणी बारीक करून घेतलेला आहे, म्हणजेच चटणी तयार करून घेतलेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे हा डोशाचा चटणी तयार झालेला आहे. हा बघा रंग किती छान आलेला आहे. एकदम असा चांगल्या प्रकारे घट्ट असा हा मसाला डोसा याचा चटणी तयार झालेला आहे. हा बघा हिरव्या रंगाचा हा मसाला डोशाबरोबर खाण्यासाठी हा चटणी मी तयार करून घेतलेला आहे. हा बघा रंग छान आलेला आहे. टेस्ट पण एकदम नक्की चांगलाच असणार. एकदम छान असा हा मसाला डोसा चटणी तयार झालेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा तयार करून घेतलेला मसाला डोशाचा हा चटणी आता मी या स्टीलच्या पातेल्यामध्ये काढत आहे. हा बघा सर्व आता चटणी या पातेल्यामध्ये मी घालत आहे. हा बघा असा मी घातलेला आहे. हा बघा हा मसाला डोसा चटणी एकदम चांगल्या प्रकारे या पातेल्यामध्ये पण दिसत आहे. हा बघा रंग छान आलेला आहे. मसाला डोसा चटणी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 4 तास आता हा पीठ चांगला भिजलेला आहे. आता यामध्ये थोडासा पाणी घालायचा, असा हा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा. या चटणीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट जाडसर असा बारीक करून घ्यायचा, मग तो घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. शेंगदाण्याचा कूट हा शेंगदाणे भाजून घेतलेला आहे, तो जाडसर असा कुटून नंतरच घालायचा, मिक्सरमध्ये घालायचा नाही. पाव वाटी होईल इतका तेल मी घेतलेला आहे. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा. तेल चांगला गरम होऊ द्यायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये कुटून घेतलेला हा लसूण घालायचा. जाडसर असा कुटलेला हा लसूण मी घातला आहे. बारीक चिरून थोडासा हिरवी मिरची मी घेतलेला आहे, हा हिरवी मिरची घालायचा. 2 हिरव्या मिरच्या मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला आहे. कढीपत्त्याची पाने घालायचा, थोडासा कोथिंबीर घालायचा. हा बघा इतका या फोडणीमध्ये घालायचा. चांगला परतून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा. गॅस बंद करायचा. चमच्याने चांगला परतून घ्यायचा. कढई खाली घ्यायचा. हा बघा हा कढई आता मी खाली ठेवलेला आहे. फोडणी एकदम चांगला असा तयार झालेला आहे. हा सर्व फोडणी आपण तयार करून घेतलेला हा कच्चा चटणी जो आहे त्यामध्ये मी घातला आहे. हा बघा अशा प्रकारे सर्व फोडणी या कच्च्या चटणीमध्ये घातला आहे. आता हा चटणी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. या चटणीला रंग छान आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा मसाला डोसा चटणी तयार झालेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे हा चटणी मी थोडासा या बाउलमध्ये काढून घेते. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे झालेला हा चटणी मी आता या बाउलमध्ये थोडासा काढत आहे. हा बघा एकदम छान असा हा चटणी तयार झालेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे हा चटणी आता मी इथे या बाउलमध्ये काढलेला आहे. हा बघा एकदम चांगला असा हा दिसत आहे. रंग छान आलेला आहे. एकदम दाटसर असा हा चटणी तयार झालेला आहे. यावर थोडासा कोथिंबीर मी घातला आहे. हा बघा एकदम
टेस्टी असा हा मसाला डोसा चटणी तयार आहे। हा बघा, रंग छान आहे, चव पण नक्की छानच असणार। हिरव्या मिरच्याचे तुकडे थोडेसे मी या चटणीवर ठेवलेला आहे, कोथिंबीर हा आहे। हा बघा, एकदम चांगला असा हा चटणी तयार आहे। एक तवा मी गॅसवर ठेवलेला आहे, त्या तव्यावर 1 चमचा तेल असा घालायचा, पसरवून घ्यायचा चमच्याने। तवा हा कोणताही वापरला तरी चालेल, मी असा हा तवा घेतला आहे। हा बघा, हा पीठ आता असा तयार झालेला आहे। हा बघा, हा पीठ चांगला भिजलेला आहे, एकदम हलका हलका असा हा पीठ तयार झालेला आहे। आता या तव्यामध्ये 2 चमचा हा पीठ घालायचा, चांगला असा पसरवून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला पसरवून घ्यायचा, पातळ करून घ्यायचा डोसा। हा बघा, असा हा एकदम पातळ असा हा डोसा तयार करून घेतलेला आहे। यावर आता एक ताट झाकायचा, 2 मिनिटं झाकून ठेवायचा, 2 मिनिटांनी उघडून बघायचा। हा बघा, आता मी काढलेला आहे तो ताट। हा मसाला डोसा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हा बघा, आता हा डोसा पलटून घालायचा, दुसरा बाजूही असा चांगला भाजून घ्यायचा। रंग एकदम ब्राऊन असा चांगला आलेला आहे। वरून थोडासा तेल लावायचा। हा बघा, अशा प्रकारे थोडासा तेल वरून या डोशाला लावायचा। मसाला डोसा हा दोन्ही बाजूनी एकदम चांगला असा भाजून घ्यायचा। हा डोसा एकदम क्रिस्पी कुरकुरीत व्हायला हवा। हा मसाला डोसा आता चांगला भाजलेला आहे, एकदम कुरकुरीत खस्ता असा हा डोसा तयार झालेला आहे। हा बघा, रंग छान आलेला आहे। आता हा डोसा मी या ताटामध्ये काढलेला आहे। हा बघा, आता दुसरा डोसा तयार करून घ्यायचा, थोडासा तेल या तव्यावर घालायचा, असा हा पीठ घालायचा, 2 चमचा पीठ घालायचा, असा पसरून घ्यायचा। पहिल्या डोशाप्रमाणेच हा पण डोसा तयार करून घ्यायचा। हा डोसा चांगला पातळ करून घ्यायचा। या डोशावर 1 चमचा तेल घालून पसरून घ्यायचा, यावर ताट ठेवायचा, 2 मिनिटं झाकून ठेवायचा, 2 मिनिटांनी उघडायचा। डोसा असा पलटून घालायचा, पहिला बाजू भाजलेला आहे, दुसरा बाजूही चांगला भाजून घ्यायचा। यावर 1 चमचा तेल घालायचा। दुसरा हा पण डोसा पहिल्या डोशाप्रमाणे चांगला भाजलेला आहे, दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घेतलेला आहे। पहिला डोसा ज्या ताटामध्ये ठेवलेला आहे त्याच ताटामध्ये हा दुसरा डोसा पण काढून घेतलेला आहे। एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा हा दोन्ही डोसा तयार झालेला आहे। या मसाला डोशाला रंग छान आलेला आहे, टेस्ट पण नक्की छानच असणार। एकदम क्रिस्पी कुरकुरीत स्वादिष्ट असा हा डोसा तयार झालेला आहे। हा मसाला डोसा चटणी व सांबर बरोबर एकदम चांगला लागतो। हा बघा, मी आता चटणी येथे तयार करून ठेवलेला आहे, हा सांबर एका वाटीमध्ये ठेवला आहे। मसाला डोसा चटणी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।